साधारण 20 ते 25 फूट खोल मॅनहोल आहे मुंबईतल्या साकेनाका परिसरातलं हे, जिथे एक व्यक्ती पडलेला आहे असं समजतंय आणि सध्या त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न देखील सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी महापौर रितू तावडे यांच्या समोर महापालिका कर्मचारी मॅनहोलमध्ये पडलेला होता आणि या घटनेला आठवडा उलटत नाही तोच आज साकेनाक्यामध्ये एक व्यक्ती पुन्हा एकदा मॅनहोलमध्ये पडलेला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर आता प्रश्न निर्माण होत आहेत. ही दोन्ही दृश्य, घटनांची दोन्ही दृश्य आपण बघतोय. पालिका अधिकारी ही व्यक्ती होती असं नंतर समजलं, जी व्यक्ती मॅनहोलमध्ये पडली. अगदी थोडक्यात ते वाचले, म्हणजे आजूबाजूच्यांनी त्यांना वेळीच सावरलं, त्यामुळे ते वाचले. त्याची दृश्य सुद्धा आपण बघतोय आणि स्वतः महापौर सुद्धा तिथं बाजूला उभे असलेले आपण बघतोय. त्यांच्या समोरच ही घटना घडलेली. आणि दुसरीकडची म्हणजे आजची ही सगळी थेट दृश्य आहेत, ताजी दृश्य आहेत आपण बघतोय. मुंबईतल्या साकेनाका परिसरामध्ये मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडलेला आहे. त्याला वाचवण्यासाठी सध्या प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक सामान्य मुंबईकराच्या मनात प्रचंड भीती निर्माण करणाऱ्या या सगळ्या घटना सातत्यानं घडत आहेत. पावसाळ्यात पाणी भरलेलं असताना रस्त्यावरून किंवा फुटपाथवरून चालणं सुद्धा आता प्रचंड भीतीदायक झालंय. जीव मुठीत घेऊन सगळ्या मुंबईकरांना प्रवास करावा लागतोय. सातत्यानं या अशा घटना समोर येत असल्यामुळे मुंबईकरांच्या मनातली भीती या संदर्भातली निश्चित वाढत चालली आहे असंच म्हणावं लागेल. अविनाश माने सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत प्रतिनिधी, त्यांच्याशी आपण बोलूयात. अविनाश, काही वेळापूर्वी तुम्ही या घटनास्थळावरची सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलीत. आता तिथे काय घडतंय, बचावासाठीचे प्रयत्न जे सुरू आहेत ते कुठपर्यंत आलेत? नक्कीच पाहिलं कुर्ला हैराणी दूरचा संपूर्ण प्रकार घडलेला आहे. मॅनहोलमध्ये एक तरुण जो म्हणजे अस्लम शेख या नावाचा व्यक्ती जो तो आतमध्ये गेला आहे. एकूणच पाहिलं तर 10:30च्या सुमारे पूर्ण घटना घडलेली आहे. आता जर परिस्थिती पाहिली तर घटनास्थळी अग्निशमन दल हे घटनास्थळी दाखल झालेले आहे आणि रशी म्हणा, शिडी म्हणा, त्याचबरोबर अग्निशमन दलाचे एक जे जवान आहे ते आता त्या मॅनहोलमध्ये जाऊन त्या तरुणाला, त्या व्यक्तीला बाहेर काढण्याचा तो प्रयत्न सुरू असल्याचे एकूणच पाहायला मिळते. मात्र जर पाहिलं तर अशी ही दुसरी घटना आहे घाटकोपर रोडमध्ये. या अगोदर देखील अशी घटना घडली होती. मात्र आता त्याला सुखरूप बाहेर काढण्याचा प्रयत्न जो आहे तो अग्निशमन दलाकडून जे आहे ते सुरू असल्याचे एकूणच या ठिकाणी तर पाहायला मिळत आहे. महापौर तिथं पोहोचलेले आहेत का या घटनास्थळावर? नक्कीच पाहिलं तर उपमहापौर म्हणजे गाडी जी आहे ते घटनास्थळी आता दाखल झाले आहे. ते संपूर्ण घटनेची जी आहे ती पाहणी करत आहेत आणि त्यानंतर ते सर्व प्रसार माध्यमांशी जे आहे ते संवाद देखील साधणार आहेत. जे बचाव कार्य सुरू आहे त्याच्यासाठी नेमकं कोण कोण तिथं उपस्थित आहे? अग्निशमन दलाची टीम आहे, आणखी कोणी तिथं आलेलं आहे का? या सगळ्या बचावासाठी कुठली यंत्रणा आणली गेली आहे का? अग्निशमन दल आहेत, पोलीस आहेत, पालिकेचे जे आहे ते कर्मचारी व अधिकारी देखील या ठिकाणी पोहोचलेले पाहायला मिळत आहेत. एकूणच आता अग्निशमन दलाचा एक जवान जो आहे तो आता खाली उतरलेला आहे आणि आता आतमध्ये जे आहे तो रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते आता सुरू झाल्याचं एकूणच पाहायला मिळत आहे. अविनाश, ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला तिथं काही जण निश्चित उपस्थित होते, ज्यांनी जय महाराष्ट्राकडे प्रतिक्रिया सुद्धा नोंदवली. त्यांनी आणखी काय माहिती दिली? नेमकं काय घडलेलं होतं तिथं? बॅरिकेटिंग नव्हतं का? अशा मॅनहोलमध्ये व्यक्ती पडल्याची ही घटना घडलेली आहे तर त्या ठिकाणी पालिकेचं जे आहे ते काम सुरू होतं. मात्र जर पाहिलं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची बॅरिकेटिंग जी आहे ती केली नव्हती. काल आणि 2 दिवस जो आहे तो मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे त्या संपूर्ण भागामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी जे आहे ते साचलं होतं. ते पूर्ण साफसफाई करण्याचं काम जे आहे ते पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सुरू होतं. मात्र जर पाहिलं तर त्याला जो आहे तो नाला जो आहे त्यामध्ये तो व्यक्ती जो आहे तो पडला आणि ते आता या मॅनहोलमध्ये येऊन तो अडकल्याची माहिती, संपूर्ण माहिती समोर आलेली आहे. आता पोलिसांना अग्निशमनाला माहिती मिळतात घटनास्थळी पोहोचल्याने आणि मॅनहोल संपूर्ण खोलून आता त्या मॅनहोलमध्ये रेस्क्यू जे आहे ते सुरू असल्याचं पाहिलं मिळतं. एकूणच पाहिलं तर अग्निशमन दलाचा जवान जो आहे तो त्या मॅनहोलमध्ये उतरलेला आणि त्या जो व्यक्ती अस्लम शेख नावाचा व्यक्ती आहे, वयवर्ष 55 आहे त्याचं, त्याला आता सुखरूप बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र हा व्यक्ती जो पाहिला सकाळी जो आहे तो कामाला निघाला होता, कामावरून काही कामाला निघाला होता. मात्र तो नंतर परत येताना वाटतं बहुतेकशा तो खाली पडल्याची माहिती जी आहे ती त्याचे बंधू जे आहेत त्याच्या भावांनी संपूर्ण आपल्याला ही माहिती दिलेली आहे. त्याचा भाव देखील पाहिला तर आता या ठिकाणी आहे, तो पण या ठिकाणी आता उभा आहे. या त्याच्या म्हणजे जी व्यक्ती पडलेली आहे मॅनहोलमध्ये त्यांचे भाऊ तिथे उभे आहेत असं तुम्ही म्हणालात, कुटुंबीय आहेत. काय नेमकं त्यांचं म्हणणं या संदर्भात?
त्यांनी आपल्याशी हे महाराष्ट्राशी बोलताना व्यक्त केलं आहे. त्यांनी सांगितलं की पालिका प्रशासन जे अशी कामं होतात त्या ठिकाणी कुठल्याही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठलीही काळजी घेतली जात नाही. त्यामुळे अशी घटना घडली. त्यामध्ये माझा भाव आता कामावरून येत असणे तो पडलेला आहे. त्यामुळे याला सर्वात जिम्मेदार जे आहे ते पालिका प्रशासन आहे. त्यांनी देखील या पालिका प्रशासनावरती जो आहे तो हे व्यक्त केलेला आहे. अविनाश, सध्या या घटनास्थळावर पावसाची नेमकी काय स्थिती आहे? कारण रेस्क्यू ऑपरेशन सुद्धा सुरू आहे आणि त्यात कुठल्या अडचणी या पावसामुळे निर्माण होऊ शकतात? नक्कीच पाहिलं तर आता पावसाची उघडझाप जी आहे ती सुरू असल्याची पाहायला मिळते पूर्व उपनगरामध्ये. त्यामुळे पाऊस आता नाही, मात्र रेस्क्यूचं काम जे आहे ते सुरू असल्याचं आता पाहायला मिळतं. ठीक, अविनाश, तुम्हाला थोडंसं थांबवते. पुन्हा एकदा पुढचे तपशील घ्यायला तुमच्याकडे येते. सध्या मनसे